केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची एस्पिरेशनल ब्लॉक कार्यक्रम अंतर्गत नागालँड राज्यातील अतिदुर्गम नोकलाक जिल्ह्याला भेट। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या देशातील सर्वात दुर्गम जिल्ह्यांपैकी एक असलेल्या नागालँडमधील नोकलाक इथं भेट देणाऱ्या पहिल्या मंत्री ठरल्या। त्यांच्या भेटी दरम्यान नोकलाकचे उपायुक्त श्री अरिकुंबा यांनी त्यांना जिल्ह्याच्या विकासाची माहिती दिली। त्यांनी थोनोक्न्यू इथं एस्पिरेशनल ब्लॉक कार्यक्रम अंतर्गत प्रगतीचा आढावा घेऊन नागरी समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि नोक्यान गाव जिल्हा रुग्णालय आणि नोकलाकच्या बहुशिस्तीच्या क्रीडा संकुलासह प्रमुख स्थळांना भेट दिली। म्यानमार देशाला लागून असलेला सीमावर्ती जिल्हा म्हणून ओळखले जाणारे नोकलाक नागालँडच्या पूर्वेकडील प्रदेशात स्थित आहे। 2011च्या जनगणनेनुसार एकूण 5434 लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्याचं क्षेत्रफळ अंदाजे 1152 चौरस किलोमीटर आहे। 14630 कुटुंब असलेले हे जिल्हा बहुतेक ग्रामीण भागात पसरलेला आहे आणि खियामनिउनगन नागा जमातीचं घर आहे। कमी लोकसंख्येची घनता आणि बाजरी पेरीला बियाणे, मका, बीन्स, रताळ आणि जॉबस्टियर याच्या उत्पादनावर आधारित कृषी व्यवस्था ही नोकलाक जिल्ह्याची वैशिष्ट्ये आहेत। जिल्ह्याच्या सांस्कृतिक वारशाची दखल घेण्यात आली आहे। 2022 मध्ये नोकलाक उत्कृष्ट कृतींना आर्थिक शाश्वततेसाठी शाश्वत विकास पुरस्कार देण्यात आला। भेटी दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी, सामाजिक विकास आणि मूलभूत पायांपासून सुविधा यांसारख्या विषयांखालील 40 प्रमुख विकास निर्देशकांमध्ये थोनोक्यू ब्लॉकनं केलेल्या प्रगतीचं मूल्यांकन केलेलं आहे। पूर्वी सर्वात कमी महत्त्वाकांक्षी ब्लॉक्समध्ये स्थान मिळवणारा हा ब्लॉक मार्च 2023 मध्ये 465व्या स्थानावरून सप्टेंबर 2024 मध्ये 85व्या स्थानावर पोहोचलाय। संपूर्ण अभियान जुलै ते सप्टेंबर 2024 दरम्यान 6 प्रमुख कामगिरी निर्देशकांवर राबवण्यात आलेले 3 महिन्यांचे लक्षित अभियान या बदलात महत्त्वाची भूमिका बजावत आहे। मार्च 2024 पर्यंत 471 महत्त्वाकांक्षी ब्लॉक्सपैकी 465व्या स्थानावर असूनही थोनोक्यू ब्लॉकनं 6 पैकी 5 KPI मध्ये 100% संतृप्तता प्राप्त केली आहे। थोनोक्यू ब्लॉकमध्ये आपण पाहिलेली उल्लेखनीय प्रगती ही एक अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे की जेव्हा समर्पण, दृढ निश्चय आणि समन्वयाला भेटते तेव्हा प्रत्येक टप्पा गाठता येतो, असं यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितलंय। भेटी दरम्यान यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी टिप्पणी केली की भारताला एक राष्ट्र म्हणून भरभराटीसाठी देशाच्या सर्वात दुर्गम आणि अविकसित प्रदेशांना आता मागे सोडलं जाऊ नये आणि समावेशक विकासासाठी सरकारची वचनबद्धता पुन्हा सांगितली आहे। नोकलाक जिल्हा आणि थोनोक्न्यू ब्लॉक केलेली प्रगती केंद्रित प्रशासन आणि समुदाय सहभागाचा परिणाम प्रतिबिंबित करते, यावर त्यांनी भर दिला। शाश्वत वाढ आणि विकास सुनिश्चित करून भौगोलिकदृष्ट्या सर्वात वेगळ्या प्रदेशांना देखील आवश्यक संसाधने आणि संधी प्रदान करण्याच्या सरकारच्या संकल्पाची यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी पुष्टी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.